चला चला फास्ट घ्यायचंय. एक गटातली आपण दुसरी मॅच पाहतोय. चला लवकर जरा लवकर. राकेश कुमारला देखील आपण धन्यवाद देऊ. बघा ना जबरदस्त पंचगिरी करतायत ते. तिसरी मॅच आपण पाहतोय. ही एक ग्रुप मधली आपण दुसरी मॅच पाहतोय. टॉस जिंकला आपण तर तन्मय लिओन संघाने आणि नीता स्मृती संघाला मागितले तर बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. तर कल्पेश आमच्या सोबत जॉईन झालेत. विराज यांचे बंधुराज, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. सलामीची जोडी आपण मैदानात पाहू शकता यावेळेला. चला दोन्ही संघाचे डेव्हलपमेंट आमच्या समालोचक कक्षामध्ये या. सुनील मुंडे आणि सिद्धेश जोडी आपण मैदानात पाहू शकता. सिद्धेश आणि सुनील गोलंदाजी मार्कवर. चला जरा सामना सुरू करायचा लगेच. इथं स्मृतीच्या माध्यमातून आपण सलामीची जोडी आले. तन्मय 11चे 12वे खेळू जरा आमच्या समालोचक कक्षामध्ये पाठवून द्या. चला नसेल तर राहू दे. गोलंदाजी मार्कवर कोण येतो पाहायचंय. रुपेश येतोय. टिनू आहे. टिनू बेडेकर येतोय. बिंदास बघा ना साहुलीमध्ये बिंदास्त उभेत. संजय मुंडेचं प्रचंड प्रेम आहे. जसं वातावरण गरम होईल तसं संजय आता गरम होऊनच येतील. तीन गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला आपण पाहू शकता. सुनील एक 40 प्लसचा खेळाडू. ओ पहिला चेंडू बॅकपट जाऊन कट करत होता. चांगला चेंडू होता. टर्न साठी खेळतो पण चेंडू सरळ निघून जातोय. डॉट चेंडूची समाप्ती. आगासन प्रीमियर लीग आपण पाहतोय. आज आपल्यात लालचंद दादा नाही आहेत. त्यांच्या आपण तर स्मृती दिनानिमित्त ही स्पर्धा आपण इथे आपण तर खेळली जाते. आणि प्रथम पारितोषिक फक्त आणि फक्त आपण वितर 51,000 रुपये कॅश आहे आणि ट्रॉफी. द्वितीय क्रमांकाला फक्त आपण तर ट्रॉफी असणार आहे. त्यामुळे महत्वाच्या दोन्ही ही फायनलला फार महत्वाची. जे दोन संघ जातील आणि जो चॅम्पियनशिप ठरेल ना त्याला मजा येईल. तो मात्र गावात जल्लोष करेल. टिनू गोलंदाजी मार्कवर टाकला. सुनील आपण पाहू शकता. ऑन साइडला शॉट फाईन लेग स्क्वेअर लेगला एक क्षेत्रक्षण मिडॉनला एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. ओ बॅकपट जाऊन कट केलाय. क्षेत्ररक्षक होते डी पॉइंटला. झेल ड्रॉप फेक या चूक येत नाहीये. संख्या आपण पाहू शकता. एकने खातं उघडत यावेळेला नीता स्मृती संघाचा. 5 षटकांची मॅच. टिनू गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला आपण पाहू शकता. यावेळेला सिद्धेशला आपण पाहू शकता. सिद्धेश देखील एक चांगला अष्टपैलू खेळी आहे संघाचा. ऑन साइडला शॉट फाईन लेग शॉट स्क्वेअर लेग मिडॉन आपण तर मिड विकेटला एक क्षेत्रक्षण आणि एक क्षेत्रक्षण वाईडिश लॉंग ऑनला आपण त्याला पाहू शकता. ऑफ साइडला पुण्याला गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. वेळेला टिनू ऑन साइडला शॉट फाईन लेग शॉट स्क्वेअर लेग एक क्षेत्रक्षण शॉट मिड विकेटला आपण मिडॉनला आणि एक क्षेत्रक्षण वाईडिश लॉंग ऑनला डीप मध्ये आहे ना ते. फटका चांगला आहे. स्टँडर्ड डिलीटच्या मध्ये पाठवलं. वन बाउंड चेंडू सीमारच्या पार. चौकार. सिद्धेच्या बारमधून पहिला चौकार आला. हॅलो 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 धावसंख्येत आपण कधी आपण पाहू शकता. यावेळेला प्रथम बॅटिंग करताना आपण पाहू शकता चांगली सुरुवात झाली आपण तर नीता स्मृती संघाची. 5 धावा. सिद्धेच्या 12 पासून चौकार आलाय. टिनू पुण्याला क्षेत्रक्षण बदल करतो. यावेळेला लॉंग ऑनला क्षेत्रक्षण तैनात त्याचा बिंदास. टिनू तो सिद्धेश ऑन साइडला टर्न केलाय. खूप चांगला फटका नजाकत भरा चौकार बघायला मिळालाय. चेंडू चाललाय यावेळेला वाईडिश लॉंग ऑन सीमारच्या पार. चौकार.
यो 9 धावा धावफलकातील लागल्यात. प्रितेश मुंडे यांच्याकडून 3 षटकाराला 5,000 रुपये. सिद्धेश साठी टिनू राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. हो चांगला चेंडू त्या फुल लेनचा चेंडू खोदून काढलाय. मिडॉन चेंडू चाललाय. मिस स्पीड झाली. वैभव आले तिथे 2 धावा होत आहेत का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दर्शक धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला पहिलं षटक प्रगती पथावर आहे. दर्शक धावफलकातील निता स्मृती संघाची 11 धावा. कल्पेश मुंडे आम्हाला खूप चांगली माहिती देत आहेत. ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पंच वाईटची खूण करतायत. अतिरिक्त धावेमध्ये भर. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 12 धावा. टिनू तो सिद्धेश. हो पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचं होतं यावेळेला. पंच वाईटची खूण करतात. पहिल्या षटकाच्या समाप्तीत निता स्मृती संघ प्रथम बॅटिंग करतोय. आपण 12 धावा झाल्यात. एकही गडी बाद झाला नाहीये. कारण की चांगली समीकरण आपण बघू शकता. कारण का सुरुवात चांगली झाली. दमदार सुरुवात झाली आहे. 12 धावा धावफलकातील लागल्या आहेत आणि एकही गडी बाद झाला नाहीये. सुरुवात दमदार आहे. हॅलो चेक. ओके. दर्शक धावफलकातील 12 धावा आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर येतोय. वैभव येतोय. वैभव भेडेकरला आपण पाहू शकता. अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू. तन्मय इलेव्हन संघाच्या माध्यमातून गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिल्या संघात दुसरं षटक करतोय. ऑन साइडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता यावेळेला. शॉट 5 लेग शॉट स्कोअर लेग रिझन मध्ये आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण आपण मिड विकेटला देखील पाहू शकता. बिंदासला आपण पहिले तर वाईडिश लॉंगॉनला एक क्षेत्ररक्षण लॉंगॉनला आहे. वैभव गोलंदाजी मार्कवर. ऑफसाइडला क्षेत्ररक्षण शॉट ताडमॅन शॉट कव्हर शॉट एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफला क्षेत्र डाऊन डी ग्राउंड. फटका खूप चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय वेगाने. क्षेत्ररक्षण घेतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 13 धावा आपण पाहू शकता. विराज या स्पर्धेचे बघितलं तर प्रमुख आहे. त्यांना मुलाचं सहकार आहे. आपण बघितलं तर संपूर्ण ग्रामस्थ मंडळ असेल रेग्युलर असेल 40 प्लसचे खेळाडू असतील आणि त्यांचे बंधुराज शैना असतील कल्पेश असतील त्यांना देखील आपण धन्यवाद देऊ. वैभव गोलंदाजी मार्कवर 13 धावा झाल्यात. निता स्मृती संघ प्रथम बॅटिंग करतो. स्ट्रायकरला सिद्धेशला आपण पाहू शकता. सिद्धेश आणि सुनील ही जोडी 40 प्लस आणि रेग्युलरचे खेळाडू 2 आपल्याला मैदानावर बघायला मिळतात. वैभव गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला यावेळेला. सरळ बॅटने धावा येतात. हा फटका का मी तर म्हणेल. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. वैभव पुन्हा गोलंदाजी मार्कवर टाकला. सिद्धेशला आपण पाहू शकता. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. पिट्टूचं षटक करतोय. कारण का एक ग्रुप मधली दुसरी मॅच आपण पाहतोय. फटका चांगला यावेळेला इनसाइड आउटचा लाजवाब फटका. एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडू सीमारच्या पार चौकार. सतरा पुन्हा एकदा इनसाइड आउटचा लाजवाब फटका. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय पण क्षेत्ररक्षक आलेत. चांगली बॅटिंग बघायला भेटते सिद्धेशच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 19 धावा. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. निता स्मृती आपण आता संघ पाहतोय. चंद्रकांत पाटील यांचा संघ आहे. ते देखील आज उपस्थित आहेत आपल्या संघामध्ये. 2 40 प्लसचे खेळाडू आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. वैभव स्ट्रायकरला सिद्धेश खूप चांगली बॅटिंग करतोय. अटॅकिंग क्रिकेट खेळतोय. हो लॉफ केलाय यावेळेला. मिड ऑफ वरून चेंडू चाललाय वेगाने. क्षेत्ररक्षक टिनू आल्याय. थोडस चेंडूने त्यांना हुलकावणी दिली. चेंडू सीमारेषा पार चौकार.
थोडासा डायव्हर्ट झाला, पडल्यानंतर थोडंसं वळण घेतली आणि चौकाराने धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफलकात आपण पाहू 23 धावा. खूप चांगली माहिती आहे आम्हाला, कल्पेश देखील ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सिद्धेश खूप चांगली बॅटिंग करतोय या षटकामध्ये. अजून एक लॉफ केलाय, जेलची शक्यता शतशः दूरवरती आहेत. वन बाउंड, चेंडू चालला यावेळेला तर सीमा रेषा पार, चौकार. काय बॅटिंग करतोय यावेळेला, अप्रतिम बॅटिंग केले. षटक संपलंय, 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता बिनबाद. नीता स्मृती 11 संघ 27 धावांची भागीदारी. सिद्धेशने काय बॅटिंग केली या षटकात, तब्बल धावाले वैभवच्या आम्हाला सांगतात कल्पेश यावेळेला 15 धावाले. चांगलं क्रिकेट बघायला मिळते, क्वालिटी क्रिकेट बघायला मिळते नीता स्मृतीच्या माध्यमातून. डीजे सिद्धेशची बॅटिंग आवडली तर टाळा. 9 चेंडू 24 धावांचे खेळ. कल्पेश बघा ना किती चांगलं गुणरेखन करतायत. अक्षर देखील खूप चांगलं आहे त्यांचं. सिद्धेश असतील आपण तर चांगली बॅटिंग केली आता. इथून बघा काहीतरी मागणी केली जाते बघा खेळाडूंकडनं, काय पाहिजे बघा. गाडी बघा जरा काय वैभव काय बघा जरा, गाडी आहे का विराट, जरा बघा कोणाची गाडी आहे. पाण्याची बॉटल पाहिजे का? नाही, पाणी कधी मागवा, तुम्हाला पाहिजे तेव्हा पाणी मिळेल, कारण का जल आहे तो कल आहे. प्रचंड मेहनत राहिली 3 बंधुराचे. विराज असेल, कल्पेश असतील, शैना असतील, फार मेहनत घेतली आणि गावामध्ये हे प्रीमियर लीग सातत्याने त्यांनी ही जी आपण परंपरा ती चालू ठेवली, त्याबद्दल त्यांना आम्ही धन्यवाद देऊ. ब्युटिफुल ट्रॉफीज आपण पाहू शकता. रुपेश आला गोलंदाजी मार्कवर. तर रुपेश इथून कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. रुपेश, सुनील, हो चांगला चेंडू होता, फुल हरलेनचा चेंडू, बॅटने ऑन साइडला टर्न केला, मिडविकेटला चेंडू चाललाय, बिंदास येत आहेत. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. चांगलं आपण तर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. रुपेश पुन्हा गोलंदाजी मार्कवर. हर्षद मडवी देखील आमच्या सोबत जॉईंट आहेत, त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. बरोबर वेळेवर आले, ते वेळेच्या आधी आल्यात. नवी मुंबईवरनं इथे पोहोचणं म्हणजे ट्रॉफिकची समस्या. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता याला 28 धावा. रुपेश गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड दगड मारा करतो. फटका चांगला यावेळेला, बॅटन चेंडूला काढलाय, लॉंग बॉलला चांगलं क्षेत्रक्षण, खूप चांगलं क्षेत्रक्षण. टीम आहेत तिथे थोडंसं उठून मी तर म्हणेल फेकी केली असती तर कदाचित एक धाव मिळाल्यास, कमी मिळाली असती, बॅटर बाद झाला असता, पण तसं होत नाही. 30 धावा धावफलकात. रुपेश चांगली गोलंदाजी करतोय, राईट आर्म राऊंड दगड मारा करतोय, मोठे फटके मारू देत नाही, पण सिद्धेश चांगली बॅटिंग करतोय. त्या षटकामध्ये देखील आपण त्या आधीच्या षटकामध्ये देखील राईट आर्म राऊंड दगड मारा करतोय. ओ फटका खेचला यावेळेला, झेलची शक्यता आहे. गुड कॅच, फ्लॅट फटका होता पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण टीनूचं. बॅटर बाद, पहिला गडी बाद होतोय. नीता स्मृती संघाचा आपण तर सिद्धेश बाद होतोय. अभय आल्यात, गंगाराम मुंडे यांचे सुपुत्र. जबरदस्त बॅटिंग केली आपण. सिद्धेशनी धावा कुठल्या तब्बल आपल्या संघासाठी 26 धावांचं योगदान दिलं. काय होऊन जरा सिद्धेशसाठी जबरदस्त बॅटिंग केली त्यांनी. सुरुवात फ्लाइंग स्टक दिले, 5 चौकार देखील लागलेत आणि यश मिळालं अखेरकार आपण तर रुपेशला. रुपेश गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिल्या संघात 30 सेट गुण आलाय. स्ट्रायकरला अभय, राईट आर्म राऊंड दगड मारा करतोय. वाईड यॉर्करचा वापर केला यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती होते. पंचांकडे पाहिलं ते पंच कोणत्याची खून करत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. एक गटातील आपण दुसरी मॅच पाहतोय. मजा येईल या प्रीमियर लीगला. आता उद्या खऱ्या अर्थाने मजा राहील. कोणता संघ अस्तित्वात टिकेल, कोणता संघ पराभूत होईल,
रुपेश तो बाई ओ वेल्लेप केलाय. पंच वाईटची खूण करतायत. धाव संख्या 10 फलकात आपण पाहू शकता 31 धावा. कल्पेश आम्हाला खूप चांगली माहिती आहे. 31 धावा 10 फलकाती लागल्या. रुपेश पुन्हा गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड कडे मारा करतो स्ट्राईकला. अभयला आपण पाहू शकता. ओ चांगला चेंडू यावेळेला टर्न केलाय. लेग ब्रेक टाकलाय बघा ना. पडलाय त्या चेंडूला बाहेर काढलाय. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी बॉल म्हणजे रुपेशच्या माध्यमातून. मला वाटतं चेंडू कदाचित एकाच दोन बाकी असतील या षटकातील. रुपेश तो अभय. चेंडू लाईन पाहावी लागणार. पंच वाईट चिकून करतायत. अतिरिक्त धावेने भर. धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता 32 धावा. 32 धावा धावफलकातील लागल्यात. रुपेशची गोलंदाजी चांगली पण अतिरिक्त 5 चेंडू मध्ये 5 धावा दिल्या. त्यामध्ये अतिरिक्त देखील आहेत. हो चांगला चेंडू. फुल लाईनचा चेंडू ड्राईव्ह करायला भाग पाडला तर यावेळेला अतिशय चांगली गोलंदाजी रुपेशची बघायला मिळाली. फक्त आणि फक्त त्याने 5 धावा दिल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. पाण्याची मागणी केली होते. जाऊया डीजे मास्टर त्यांच्यामधून एक सुमधुर संगीत ऐकूया. हॅलो. तर विशाल मुंडे यांचं आगमन होतं. त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवर येतो आपण पाहू शकता. वैयक्तिक पहिलं संघाचं 4थं षटक होते. बोलस नेम्स ओमकार येतोय. ओमकार येतोय. नाही कावा तुम्ही म्हणा. आम्ही फक्त ओमकार म्हणू. कावा सारखे ऍक्शन असू दे. तुम्ही काही बोलू शकता. आम्ही नाही बोलू शकत. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. बरं सुनीलला आपण पाहू शकता. ओमकार गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्मर आहे. पहिला चेंडू बॅक पुढे गेलाय. पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. सीमारेषा पार. चौकार 4. दर्शक आपण कधी आपण पाहू शकता. यावेळेला 36 धावा धावफलकात आपण पाहू शकता. ओमकार येतोय. गोलंदाजी मार्कवर आपण स्ट्रायकरला पाहू शकता. 40+ खेळाडू सुनीलला आपण पाहू शकता. राऊंड विकेट मारा करतो. ओ लाईन खराब. यष्टीरक्षक बीट. थर्डमॅन बीट. फाईन लेग बीट. चेंडू गेला लॉंग स्टॉकला. म्हणजे एकूण 5 धावा मिळणार. मुपका पंजाला इथे हर्षद मुपका चंदन घिस मेरे नंदन. ओमकारची भरपूर तारीफ केली आपण. पण ती गोलंदाजी बघायला मिळत नाही. कोणी सांगितलं की कल्पेश पाटील सारखा टाकतो कावा सारखा गोलंदाजी. पण तशी नाहीये गोलंदाजी. थोडीशी वेगळी शैली आहे. ओमकार गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड राऊंड कडनं मारा करतो. स्ट्रायकरला आपण बॅटर पाहू शकता. यावेळेला सुनील आहे. फुल टॉस होता यावेळेला. व्यवस्थित मिडल होत नाही. चेंडू एक धाव कंप्लीट केले ते. संख्या धावफलकात आपण पाहू शकता. यावेळेला 42. आता अभयला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. ऑगस्टन प्रीमियर लीग
महेश मुंडे देखील आपण पाहू शकतो, जर्सी क्रमांक 15 ओमकार गोलंदाजी मार्कवर. लेफ्टन राऊंड देखील मारा करतो स्ट्रायकला अभय. अभयच्या बॅटमधून धावा आल्या नाहीत. अभय देखील एक चांगला अष्टपैलू खेळाडू या संघाचा. लाईन पावी लागणारे पुन्हा एकदा पंचांना भरपूर एक्सरसाइज करावी लागते हर्षद या षटकामध्ये. वाईट चिकून करतात. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 43 धावा. 43 धावा लागल्यात. एंड बदलला आता. पुन्हा एकदा पायचा फरक पडतो का? ओमकार गोलंदाजी मार्कवर टाकला अभय. ऑल ऑफ केला यावेळेला. पंचांचा इशारा काय ते पाहायचं यावेळेला. चौकार. जर षटकार चेंडू लागला असता तर षटकार मिळाला असता, पण तसं मिळत नाही. फ्लॅट गेला. 47 धावा ओमकारच्या अगेन्स्ट. इथे चांगली बॅटिंग केली जाते. ओमकार गोलंदाजी मार्कवर. नाही चालेल असा आवाज चालेल हर्षद, जेणेकरून आपल्याला ओरडायला लागत नाहीये. लाईन व्हावी लागणारे पुन्हा एकदा. पंच वाईड चिखून करत आहे. धावसंख्या धावफलकात 48. ओमकारचं षटक फार मागडं ठरतंय. तन्मयी लिओन संघासाठी. ओमकार पुन्हा गोलंदाजी मार्कवर टाकला अभय. मोठे पटके येत नाही पण एक्स्ट्रा धावा भरपूर येत आहेत. ऑल ऑफ केलाय. स्टँड अँड डिलरच्या मध्ये पाठवलाय. ओर पिच मिळाला आणि सरळ साईड केली होती. षटकार. थँक्यू. 54 धावा. ओमकारवरती आता अटॅक केला जातोय अभयच्या माध्यमातून. लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. फुल टॉस. झेल पकडला जातो या वेळेला. तबा पंचांचा निर्णय होते. नाही एक रिव्ह्यू आहे तुमच्याकडे. चेक करा. नाही कोणी बाहेर नका बोलू प्लीज. थोडं सहकार्य करा मित्रांनो. मॅच बॉल आलाय बघा. नो चेंडू आहे की फेअर डिलिव्हरी. नो बॉल. म्हणजे आता इथून फ्रीटचा चेंडू फेकावा लागणार आहे. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 2 ने पुढे शकते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला तब्बल 56 धावा. फ्रीटचा चेंडू. महेश देखील फ्रीटचा चेंडू आहे. सुनील पाचेता काय करतो इथून 40 प्लसचा खेळ. ओमकारचं षटक महागडे ठरलंय. ज्या ओमकारच्या गोलंदाजीबद्दल भरपूर कौतुक झालं तर ती गोलंदाजी बघायला मिळत नाही हर्षद. इथून एंड बदललाय तरी फरक पडत नाही. लेफ्ट हँड ओर तिकडे मारा करतोय. ओ बॅकफुट गेलाय. कटचा लाजवाब फटका. चेंडू चालला या वेळेला तर सीमेरेषेकडे. जबरदस्त क्षेत्ररक्षक येतोय स्वीपरला जोपर्यंत चेंडूला फीड करतोय. इथून धावा मिळतात 2. धावसंख्या धावफलकात. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला तब्बल 58 धावा. ओमकारचं षटक संपणार कधी? भरपूर त्याने वाईट चेंडू फेकलेत. एक्स्ट्रा फेकलेत. वाईट फेकले. नो फेकले. शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 58 धावा. ओ चेंजअप पेस होता. पुन्हा एकदा बॅकफुटवर गेले होते. डॉट चेंडूची समाप्ती होते.
षटक संपत इथे. धावसंख्या आपण करते पण पाहू शकतो 58 डॉट डॉट. षटक संपलंय 58 धावा. अंतिम षटक कोण घेऊन तर पाहायचंय किती धावांचं लक्ष राहतंय. कारण एक गट मॅच आपण पाहतोय, नंतर बी गटातील मॅच असणार आहे सारांश आणि आपण तर सारांश 11 आणि मीत 11 मध्ये मॅच पाहणार आहोत. अंतिम षटक आता कोण घेऊन येतो. 26 धावांचं महागड षटक राहिलं. अंतिम षटक रुपेश येतो घेऊन. रुपेशने गेली चांगली गोलंदाजी केली, कौतुक करेल त्या रुपेशचं, खूप चांगली गोलंदाजी केली. रुपेश गोलंदाजी मार्कवर टाकला आपण पाहू शकता. अभयला आपण पाहू शकता ना, अभयने अजून बॅटचा फेस खोलला नाही. आता मला वाटतं खोलावं लागणार आहे. एक चौकार षटकार आलाय. ओ लॉफ केलाय, समोर दिला आणि त्याला पाठवून दिलाय. लॉंग ऑन सी मार्शा बार षटकार. संख्या 64. अभय जबरदस्त बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, बॅटने खेचलाय. चेंडू चाललाय यावेळेला वाईड लॉंग ऑन मिड विकेटच्या मधून सीमारच्या बार षटकार. दोन षटकार आलेत. आपण 70. अभय काय बॅटिंग करतो बघा ना रुपेशच्या अगेन्स्ट. त्या रुपेशने खूप चांगलं षटक हाताळलं होतं, त्याच्या अगेन्स्ट आक्रमक बॅटिंग केलं. ते हिट बदललंय सॅकला अभय. अजून एक मारायचा होता, मिड विकेटला चाललाय चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. 2 धावा सहजतेने पूर्ण होत आहेत. धावसंख्या आपल्या 72. नेक्स्ट मॅच आपण पाहणार बी गटातली सारांश 11 आणि मीत 11. चला टॉस साठी यायचंय, टॉस साठी सज्ज राहायचंय. पहिले 3 चेंडू निर्धाव खेळा, पण त्यानंतर आक्रमक बॅटिंग करतोय. अजून एक हेलिकॉप्टर उडवलाय. लँड कुठे होतं बघा आता. बॅटर बाजू नाही लागला, सिद्धेश नाही लागला बघा. 55 स्वयंसेवक आहे तिथे. नाही वाऱ्याने झाडाची फांदी हलणारच नाही. आपल्याला दिसले नाही, पण सिद्धेशला कसा का दिसला विराज. भाऊ गेलाय, भाऊ आलाय. क्या बात आहे. छोटा भाऊ नाही, छोटा भाऊ तर मला वाटतच नाही. मला वाटतं ते, मला वाटतं अभय पेक्षा जास्ती मोठे दिसतात. नाही आपल्याला काहीच दिसलं नाही बघा ना कल्पेशीतून, पण सिद्धेशला दिसलं झाडाला लागलाय म्हणून चेंडू. काय हरकत नाहीये, प्रीमियर लीग आहे, थोडासा एन्जॉय देखील झालाच पाहिजे ना. चेंडू बाकी अजूनही आपण म्हणजे तर या शेवटच्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी. नवीन बॅटर आला आपण पाहू शकता त्यावेळेला अभय यांचे बंधुराज. 10 चेंडू मध्ये 25 धावांचे खेळ. नवीन बॅटर कोण आलाय. अमय मुंडे आले. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. रुपेश काय करतो पाचच्या या षटकामध्ये. आता उर्वरित चेंडू कशावर फक्त हो ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकलाय. ड्राईव्ह करायला भाग पाडलं होतं, फुटवरचा वापर होत नाहीये. अंतिम चेंडू आता अमय आलाय. फुल टॉस, उंच गेलाय चेंडू. लॉंगरला चेंडू जोपर्यंत फीड होईल. 2 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या जातात. 75 धावा, 74 झाल्यात. 75 करायचं आहेत. मला वाटतं अभय देखील, मला वाटतं विराट कोहली सारखं वेगळं पाणी पित आहेत काहीतरी. तर विशाल मुंडे यांच्या शुभ असता आपण टॉस करू. नीता स्मृतीवाल्याने वाटतं पाणी एकदम शुद्ध आणलंय. चला कॅप्टन या, कॅप्टन या. बी गटातली ही शेवटची मॅच असणार आहे सारांश 11 आणि मीत 11 मध्ये.
चला टॉस साठी यायचंय. सारांशवाली चला लवकर. सारांशाने मी ते 11 74 झाले आहेत. 75चं लक्ष आहे. पाणी द्यायचं, पाणी द्यायचं. नाही, पाणीच देऊ. चला टॉस करूया आपण. सारांश आणि मित मध्ये टॉस झालेला आहे. विराज आम्हाला सांगायचंय टॉस कोणी जिंकलाय? सारांशने जिंकलाय का? यस. निर्णय कळवा जरा मला. शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर मॅच जसे सुरू होईल 75 धावांचं लक्ष इथून मात्र आपण तर नीता स्मृती संघ हे आव्हान पार करते की आपण तर तन्मय 11 संघाने धावा केल्या तब्बल आपण त्यांना करायच्या 75. नीता स्मृतीने धावा केल्या 74. हे आव्हान पार करण्यासाठी आपण तर या ऐकूया आपण दुसऱ्याकडे आमचे 37 समालोचक चेडू जमा करायचे आहेत हर्षद मडवी यांच्याकडे. चला मॅच चालू करा प्लीज. थँक्यू व्हेरी मच वन्स अगेन बालू पाटील सर, मनपूर्वक आपले आभार. चांगली साथ मिळते त्यांची आम्हाला संपूर्ण दिवसभरामध्ये. आगासन प्रीमियर लीग 2025 सीझन नंबर 6 सध्या सुरू आहे.
दिवस क्रमांक पहिला. आणि बिंदास आणि टीनू सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. सुनील आहे गोलंदाजी मार्कवरती. 74 धावा पहिल्या इनिंग मध्ये बनल्या गेल्या. 75 धावांचं टार्गेट इथं उभं केलं गेलंय तन्मय 11 या टीम समोर. आणि आव्हान भरपूर मोठं आहे सध्या. या आव्हानाला छोटं समजून चालणार नाही. पहिला सामना पाहिला होता आपण जियान गार्गी 11 आणि दिव्यांक 11, ज्यामध्ये दिव्यांक 11 टीमने 49 धावा केल्या होत्या. जियान गार्गी 11 टीमने त्या फक्त 13 बॉलमध्ये 49 धावा पूर्ण केल्या. सेकंड मॅच SY टर्फ लक्ष्मी स्मृती या दोन टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. SY टर्फ टीमने 60 धावा केल्या. 61 धावांचं लक्ष लक्ष्मी स्मृती टीम समोर ठेवलं होतं. त्या धावा चेस करता आला नाही लक्ष्मी स्मृती टीमला. आणि आता इथे तिसऱ्या सामन्यामध्ये जवळजवळ 75चं लक्ष इथे मात्र ठेवण्यात आलंय. आणि या 75च्या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी तन्मय 11 टीमची चौकाराने सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. 4 धावा आल्यात. पहिल्याच बॉलवरती येतोय चौकार. बिंदास आणि टीनू ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी तन्मय 11 टीम कडून. सुपर टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले आमचे तमाम लाडके प्रेक्षक आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सूरज पै आणि त्यांची संपूर्ण टीम भरपूर मेहनत त्यांनी देखील या स्पर्धेसाठी घेतली. विराज मुंडेच्या सोबत KVS फिटनेसच्या माध्यमातून आयोजित ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय लालचंद दादा मुंडे यांच्या पवित्र स्मृतींना, प्रेमळ स्मृतींना उजाळा देण्यासाठी स्पर्धेचं मात्र आयोजन करण्यात आले. आणि त्यांच्या आठवणींना समर्पित ही क्रीडा स्पर्धा आहे. 6व्या सीझन मध्ये त्यांची आठवण निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी मात्र काढता येईल. मॅच नंबर 3 सध्या सुरू आहे. 75 धावांचं लक्ष तन्मय 11 या टीम समोर. पहिल्या बॉलवरती आलाय चौकार. सेकंड बॉलला सिंगल आली आहे. उचलून खेळलेत बरोबर. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत परंतु जास्त पुढे आल्या कारणाने इथे चौकार मिळतो. हा नशिबाचा चौकार परंतु धावा मिळतील 4. धावा आल्या आणि या 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड चालले 9 वरती. 9 ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस. 75 धावांचं लक्ष डोळ्यासमोर उभं असताना तन्मय 11 टीम कडून खरं तर याच सुरुवातीची अपेक्षा होती. ज्यांची सुरुवात चांगली त्यांचा शेवट चांगला. आणि इथे सुरुवात चांगली झाली, दमदार झाली आहे परंतु शेवट चांगला किंवा गोड होईल का हा मात्र प्रश्न मोठा आहे. बॉलिंग मार्क वरती सुनील यांना आपण पाहत आहोत. 40+ हे देखील खेळाडू. आज देखील ऑन साइडला टॅप केला जातो बॉल. खूप चांगला खेळ त्यांच्याही माध्यमातून पाहायला मिळतो आजच्या घडीला देखील. वयाची 40 ओलांडलेले खेळाडू परंतु आजही गावासाठी, आपल्या गावाच्या अस्मितेसाठी, गावाच्या नावासाठी नेहमीच सदैव लढणारे खेळाडू आहेत. मग ग्रामीण टेनिस क्रिकेट असू द्या, 40+ क्रिकेट असू द्या. सलग 2 षटकारांसाठी बिंदास यांना कॅश प्राइज येते. लागोपाठचे 2 षटकार 500 रुपयांचे कॅश प्राइज संजय मुंडे यांच्याकडून दिले जाईल. यावेळेस आपण पाहू शकता बॉल मागे चाललाय आणि ओव्हर थ्रोच्या रन्स मात्र टीमच्या टोटल मध्ये ऍड होते ना. धावा आल्यात तब्बल 3 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील. तीन धावा आल्यात या बॉल वरती. टीमची टोटल अजूनही 1 बॉल या ओव्हर मधील येणार शेष. अखेरचा बॉल या ओव्हर मधील. 13 धावा आतापर्यंत बनल्यात. त्यामध्ये 2 चौकारांचा समावेश आहे. 2 सिंगल, 1 ट्रिपल. बॅकफुटला जाऊन ढकलून दिला होता बॉलला कव्हर मध्ये. त्यानंतर पहा रिले फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला. कोणत्याही प्रकारची ही रुची दाखवली नाही. या संपूर्ण दुसऱ्या धावेला दुजारा देत असताना सिंगलने ते ओव्हर थांबली. 14 आल्या पहिल्या ओव्हर मधून आणि बरोबर त्या रन रेटच्या जवळ आहेत. कारण की 15ची सरासरी तुम्हाला मेंटेन करायची. 15 × 5 = 75
आणि 5 ओव्हरचा सामना आपण खेळत आहे. 14 तर आल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. हे पाहायचं सेकंड ओव्हरमध्ये किती धावा येतील. पॉवर प्ले नंबर 2 सध्या आपलं सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल. ज्या पॉवर प्लेमध्ये 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर उभे राहतील. चला प्लीज लगेच आपण सर्वजण एकत्र गॅदर होऊ नका. अतिरिक्त अजून आपल्याला जवळजवळ प्रयत्न असेल 4 मॅच खेळवण्याचा. वेळेनुसार आपण स्पर्धेमध्ये किंवा मॅचेसमध्ये बदल करणार आहोत. त्यामुळे आपण सर्वांनी या गोष्टीची नोंद ठेवावी. यानंतर होणारा सामना सारांश 11 आणि मिथ 11 या 2 टीमच्या दरम्यान सामना होईल. फ्रेश मॅच नंबर 4. सिद्धेश पहिलाच बॉल वेगाने बाट फिरवली गेली होती परंतु पंचांकडे अपील लाऊडली पाहायला मिळते. सगळे एकवटलेत परंतु पंच सांगतायत कसली अपील करताय बाबांनो. विचार विनिमय या ठिकाणी मात्र आता होईल. दोन्ही पंचांमध्ये बातचीत केली जाईल. मग एक योग्य आणि ठोस निर्णय तमाम प्रेक्षक आणि खेळाडूंपर्यंत पोहोचवला जाईल. पाहायचं काय नेमका निर्णय येईल. तर आपण एकत्र येऊ नका प्लीज. फिल्डिंग करणारी टीम आपला रिक्वेस्ट आहे. रिझल्ट काही असू द्या परंतु आपण एकत्र येऊ नका. चला नॉट आउट. त्यामुळे डॉट बॉलने इथे या बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. सिद्धेश बॉलिंग मार्क वरती. समोर स्ट्रायकिंग एंड कडे आपला बॅट्समन टीनू पाहायला मिळतोय. इथे देखील पहा लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला ड्राइव्ह केला. बॉल मिड विकेट आणि बरोबर काव कॉर्नरच्या मध्ये पकडला जातोय. फेकला जातोय तोपर्यंत रन एक आली. सिंगल टीमची टोटल या सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचले 15 वरती. बिंदास सलग 2 षटकारांसाठी संजयजी यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे तुम्हाला. परंतु कॅश प्राइज मिळवण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. ऑन साइडला खेळलेत. बॉल वेगाने हातात येतो फिल्डरच्या. त्याच्या हातातून मिसफील्ड. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण राहिलं तर निश्चितपणे सामना संपायला वेळ लागणार नाहीये. 4 रन मिळतील. चौकार आलाय. धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचली. 75चं टार्गेट आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 15 बनवायचे आहेत. त्यामुळे ॲव्हरेज सध्या तरी हेच सांगते. पहिला बॉल डॉट आलाय. उर्वरित 3 बॉलमध्ये कमीत कमी अजून 10-11 धावा येणं गरजेचं आहे. आतमध्ये येणारा बॉल पुन्हा एकदा बॅटची इनसाइड एज घेऊन सरळ स्वतःच्या बॉडीवरती बॉल आदळला जातोय बॅट्समनच्या. तोपर्यंत एक सिंगल आली. टीमची टोटल 20 रन आतापर्यंत आहेत स्कोरबोर्डवरती. 55 करायचे आहेत उर्वरित 19 बॉलमध्ये. कारण 18 बॉलमध्ये 20 बॉल आहेत. सॉरी 20 बॉल. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या ओव्हर मधील. ऑन साइडला खेळायचं होतं परंतु पहा जर आताची घडी जर पाहिली तर बॅट्समन अगदी आक्रमकतेने खेळताना पाहायला मिळतात. दोन्ही बॅट्समन त्यांना माहित आहे 75 धावा आपल्या टीमसाठी भरपूर मोठ्या आहेत. परंतु पहिल्या विकेटसाठी जर एक सेट पार्टनरशिप पाहायला मिळाली ना तर धावा चेस केल्या जाऊ शकतील. शेवटचा बॉल. अंतिम बॉल आहे ओव्हर मधील. इथे देखील पहा बॅटच्या बरोबर खाली टप्पा पडला आणि त्यानंतर बॉलने ओलांडली सरळ सीमारेषा. 4 धावांकरिता हा 22चा चौकार. धावा कशा पण येऊ परंतु तन्मय 11 साठी धावा येणं हे फार महत्वाचं आहे. ओव्हरची समाप्ती. ओव्हरची समाप्ती होते आणि ओव्हरची समाप्ती पाहायला मिळेल. या शेवटच्या बॉलवरती ज्या 22चे 4 रन आल्या त्यामुळे 26 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती लागल्या गेल्यात. त्यामुळे उर्वरित येणारे बॉल शिल्लक आहेत ते 18 आणि 18 बॉल मध्ये 49 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 49. जी सरासरी 15ची होती ती 16च्या पुढे आता निघून गेली. त्यामुळे येणारा तुमचं
प्रत्येक बॉल तुम्हाला आव्हान स्वरूपाने खेळावा लागेल. समीकरण सोपं तर नाहीये. कमीत कमी तुम्हाला इथून 8 षटकार मारायचे 18 बॉल मध्ये. पहिल्या 2 ओव्हर मध्ये चांगला स्टार्ट दिलाय. 30चं एव्हरेज मेंटेन करणं हे गरजेचं होतं, परंतु आता त्याही पेक्षा सोपं समीकरण आहे. या मॅच मध्ये 18 बॉल मध्ये 8 षटकार मारा आणि मात्र सामना जिंका. दहा बॉल वरती आहेत तुमच्याकडे. चला प्लीज फिल्डिंग करणारी टीम, आपण जास्त वेळ घेताय, वेळ आपण घेऊ नका. नीता स्मृती 11. फील्ड प्रेझेंटेशन आपल्याला पाहायला मिळतं. 38 सर्कलच्या आतमध्ये गलीमध्ये एक खेळाडू उभा करण्यात आला. पॉइंट मध्ये एक खेळाडू, 38 सर्कलच्या बाहेर कव्हर्स मध्ये, लॉंग ऑफ मध्ये एक खेळाडू उभा आहे. लॉंग ऑन मध्ये एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर काऊ कॉर्नर मध्ये मिड विकेटला एक खेळाडू आहे आणि बरोबर त्याच्या समोर 38 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट मिड विकेटला, शॉर्ट स्क्वेअर लेगला एक खेळाडू उभा आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी परिवर्तन होताना आपल्याला पाहायला मिळतो. गलीमधला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेच, परंतु शॉर्ट फाईन लेगकडे देखील एक खेळाडू आता उभा करण्यात आलाय. बॉलला तयार. इथे ऑन साइडला खेळलेत. बॉल हवेमध्ये, फिल्डर बॉलच्या जवळ पोहोचलेले मयूर, परंतु त्याला हुलकावणी देत बॉल निघून गेले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. इट्स ओके. परंतु आता पुन्हा एकदा या छोट्याशा इंटरप्शन नंतर सामना पुन्हा सुरू होतोय. पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार आणि 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 वरती. 30 ऑन द बोर्ड. ओ कडक यार, स्वीप केला, बॉलला पाठवून दिलंय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सीमा पार षटकार. 36 झाल्या. 36. 45 मधून अजून 6 मायनस करूया. 39 धावा अजून बाकी आहेत या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. जे 8 षटकार मारायचे होते त्या 8 षटकारातील पहिला षटकार तर आलाय. अजून उर्वरित 7 षटकार की मात्र सामना जवळ जाईल. नंतर षटकार येताना पाहायला मिळतो. कडक स्वीप होता आणि त्या स्वीप वरती 6 धावा मिळाल्यात. बॉलवर तयार आहे. बॉलिंग मार्कवर चंद्रकांत. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर पकडला गेलाय झेल आणि अखेरीस आता संपलाय तो बिंदास या खेळाडूचा खेळ. पहिला धक्का बसला बॅटिंग करत असताना. तन्मय 11 टीमला 75चा पाठलाग करायचा आहे आणि बरोबर 23 धावांवरती तो वैयक्तिकरित्या 23 धावा करून बाद झालाय. 36 या धावसंख्येवरती पहिला धक्का तन्मय 11 टीमला.
झाला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता जबाबदाऱ्या वाढल्यात. ज्यावेळेस आपण संघामध्ये खेळत असतो अशा वेळेस जबाबदारी पूर्ण खेळ खेळणे हे फार महत्वाचं आहे. बिंदास बाज झाला टीनू मैदानामध्ये आहे. टीम कॅप्टन ज्यावेळेस त्यांनी टॉस जिंकला होता त्यावेळेस सांगितलं त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय आम्ही घेतोय आणि तो निर्णय आता कितपत योग्य होता हे मात्र ठरवण्याची वेळ आली आहे. इथे देखील पहा शफल होऊन मारण्याचा प्रयत्न थोडस आत बाहेर करण्याचा प्रयत्न झाला. फुटवर्कचा वापर त्या ठिकाणी केला परंतु कमी गतीने टाकलेला बॉल सरळ बीट करून चाललाय. चांगली बॉलिंग चंद्रकांत आपल्या टीमसाठी हाताळतायत. आगासन प्रीमियर लीग या पंचक्रोशीतील सर्वात बेस्ट स्पर्धा या ठिकाणी मात्र खेळली जाते. इथे देखील पहा स्विंग आणि मिस कटरचा वापर त्या ठिकाणी मात्र होतोय आणि सातत्याने लेग कटर ज्या ज्या वेळेस मात्र येतात त्या वेळेस मात्र फलंदाजांना भरपूर अडचणींना सामोरं जावं लागते. शेवटचा बॉल टीमची टोटल आतापर्यंत जाऊन पोहोचले 36 वर. 36 रन्स ऑन द बोर्ड. चांगलं सारखं सहकार्य या स्पर्धेसाठी बऱ्याच जणांचं मिळालं आम्हाला. सर्वांचंच आम्ही या ठिकाणी ऋणी आहोत, आभार व्यक्त करीत आहोत. APL साठी ज्यांनी मदत केली. हाफ ट्रॅकर बॉल होता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी मात्र एक चांगला झेल मयूरने टिपला. एरवी सुपर टेनिस क्रिकेट लाईव्ह मध्ये कॅमेरामन परंतु आज त्याच कॅमेऱ्याचा फोकस त्याच्यावरती केंद्रित झालाय. झेल टिपलाय फलंदाज बाद. होऊन जावा मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक्स ब्रेक सध्या तरी या ठिकाणी सुरू आहे परंतु पहा सामना कुठे बदललाय. चंद्रकांत गोलंदाजीसाठी आले त्यावेळेस पहिल्या बॉलवरती षटकार चौकार आला, त्यानंतर षटकार आला. पहिल्या 2 बॉलवर 10 आल्या होत्या. 3 ओव्हरमध्ये 18 बॉलमध्ये तुम्हाला बनवायचे होते 49. पहिल्या 2 बॉलवरती 10 आल्या होत्या. उर्वरित 16 बॉलमध्ये 39 लक्ष, जे आताच्या घडीला टेनिस क्रिकेटमध्ये सोपं मानलं जातं परंतु त्यानंतर कमालीचे 4 बॉल चंद्रकांत यांनी हाताळले आणि त्यानंतर जी काही या मॅचला आता कलाटणी मिळाली ना त्यावरून हे प्रेडिक्ट करणं थोडंसं कठीण आहे की हा सामना कोण जिंकेल. टीनूचं शेवटपर्यंत खेळपट्टीवरती उभं राहणं परंतु त्याच्या बॅटमधून जेवढ्या हव्या तेवढ्या ठोस धावा आलेल्या नाहीयेत त्यामुळे कुठे ना कुठे ते देखील या टीमच्या संपूर्ण प्रवासामध्ये कठीण ठरणार आहे. एक चौकार टीनूच्या बॅटमधून आलाय, त्या व्यतिरिक्त 3 सिंगल, 1 डबल, 2 डॉट बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात परंतु आक्रमक असलेला बिंदास जेव्हा मैदानाच्या बाहेर गेला त्यावेळेस मात्र काहीशी शांतता डगआउट मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. हर्षल पाटील आले नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अगदी ग्लोवी हे निऑन कलरचे ग्लव्स त्याच्या हातामध्ये पाहायला मिळतात परंतु प्राथमिकता या संपूर्ण हिवाळ्याच्या दिवसामध्ये ग्लव्स हे रात्री जास्त वापरले जातात हातांना थंडावा लागू नये म्हणून. उन्हाळ्यामध्ये या ग्लव्सचा फार कमी वापर होतो परंतु आज गावासाठी ज्या ज्या वेळेस क्रिकेट खेळण्याची संधी मिळते ना त्यावेळेस या गोष्टी केल्या जातात. टीनो आहे समोर. उर्वरित 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये धावा करायचे आहेत ते 39. सामना दूर गेला आता. उचलून खेळायचा होता. बॅटच्या बरोबर टो एंडला बॉल लागला आणि बॉल चालला स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे तोपर्यंत 2 धावा अगदी मुबलक प्रमाणामध्ये या 2 धावा उपलब्ध झाल्या.
टीम तन्मय 11 साठी काही अंशतः वाटलं होतं तन्मय 11 टीम या मॅच मध्ये आगेकूच करेल, कारण की 2 ओव्हरमध्ये 26 होत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती पहिल्या 2 बॉलवरती 10 धावा आल्या होत्या. सामना बनला होता, परंतु त्यानंतर कमाल केली चंद्रकांतने. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केले, लॉंग ऑफ मध्ये बॉल येतोय, फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. फिल्डर कडून बॉल जरी सुटला असला तरी देखील 2 धावा नाही रोखू शकत. 2 मिळाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न तर होत होता, परंतु हा ना करता करता फक्त त्या ठिकाणी हे मानस होतं, इच्छा त्या ठिकाणी मात्र व्यक्त केली गेली, परंतु ती इच्छा आता अपुरीच राहिली. 3 धावांची. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, त्याला खेचून काढण्याचा प्रयत्न आणि बरोबर कव्हर्स मध्ये 38 सर्कलच्या आत पकडला गेला फलंदाज. 3 बाद. दुसरा धक्का तन्मय 11 टीमला. तीन बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते आपल्याला. अर्थात 40 रन आहेत आतापर्यंत स्कोरबोर्डवर. 35 बनवायचे आहेत. आणखीन एकदा बॉल लॉंग ऑफ कडे खेळून काढले, सिंगल एक धाव आली. नवीन आलेला बॅटर वैभव आपल्याला पाहायला मिळेल. वैभव बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि वैभवने जर 3 बॉल मध्ये 3 षटकार मारले तर अक्षयजी बेडेकर यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज. अक्षय पाटील यांच्याकडून वैभव बेडेकर साठी एक कॅश प्राइज आहे. तब्बल 2000 रुपये सलग 3 षटकारांसाठी कॅश प्राइज देण्यात येईल. गावातील आपले खेळाडू ज्या ज्या वेळेस मात्र मैदानामध्ये उतरतात त्या त्या वेळेस मात्र त्यांच्यावरती पैशांचा वर्षाव, कौतुकाची थाप हे देखील फार महत्वाचं आहे. फुलटॉस बॉल आणि त्यावरती आक्रमण, फ्लॅट बॅटेड, फ्लॅट अँड फ्युरियस. हर्षलच्या बॅट मधून षटकार. तुझे डोंगरा अजूनही शिल्लक आहे. शेवटचा एक बॉल आणि या बॉल वरती जर षटकार मारला तर KVS फिटनेस यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. आज मात्र मॅच जिवंत ठेवली. हर्षलने कमाल केली. 21 राहिल्यात 7 बॉल मध्ये. हा जर षटकार आला ना तर रात्रभर झोप लागणार नाहीये ती बॉलर सिद्धेशला. ओ पायावरती बॉल अँड येस इट इज. अपील उचलून धरली पंचांनी. जावं लागेल. या 2 बॉल वरती ज्या काही घडामोडी घडल्या होत्या ना, नो बॉल वरती षटकार, फ्री हिट वरती षटकार, तिथे काही अंशतः हर्षलने घाम फोडला होता सिद्धेशला, परंतु हरकत नाहीये. या 2 फटक्यांनी मात्र सर्वांचं मन
जिंकून घेतले. हर्षलसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. चांगली बॅटिंग त्याने केली आपल्या टीमसाठी. मगाशी झालेला उल्लेख केला होता, थोडा स्टायलिश प्लेअर आहे, परंतु स्टाईल सोबत खेळणं देखील तेवढंच चांगलं जाणतोय तो. आणि 2 षटकारांनी त्याने स्वतःला सिद्ध करून दाखवलंय. ज्या हर्षलच्या 2 षटकारांनी मॅच थोडी जवळ आली. उर्वरित 6 बॉल आणि 21 धावेंची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 6 बॉल 21 ची आवश्यकता. सामना अजूनही बरोबरीत आहे. सामना कुठेही गेलेला नाहीये. जर या बॉलवरती षटकार आला असता ना तर मजा आली असती मॅच पाहायला. शेवटच्या बॉल पर्यंत सामना जाण्याची ही चिन्ह आहेत, कारण की आता 21 राहिल्यात. नवीन बॅटर मैदानामध्ये भारद्वाज येताना आपल्याला पाहायला मिळेल बॅटिंगसाठी. क्रमांक 7 चा बॅटर आहे. 5 बाद झालेत आतापर्यंत. 6व्या क्रमांकाचा बॅट्समन. 4 बाद झालेत आतापर्यंत. सुसज्ज अशी क्रीडा स्पर्धा. प्रत्येकाला वाटते 51,000 रुपयासोबत ही चमचमती ट्रॉफी आम्ही घेऊन जावी आमच्या टीमच्या पॅकरकडे. हेच मात्र सध्या तरी लक्ष आहे. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेळलेत, पुल केलाय. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. सिंगल आली आहे. दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 मिळाल्यात. 5 मध्ये राहिले 19. इथे लेग बाईसचा इशारा येतोय. एक सिंगल रन आली आहे. टीम 2 धावा इथे मात्र मिळतील. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 58 वर. 58 रन्स आतापर्यंत बनले स्कोरबोर्ड वरती. सामना अजूनही बरोबरीत आहे. 4 बॉल मध्ये 17. 3 षटकार मारायचे होऊ शकतात धावा. लोअर फुल टॉस ड्राईव्ह केले. गॅप मधून बॉलला काढले. कव्हर्स एक्स्ट्रा कव्हरच्या मधून लॉंग ऑफ फिल्डर त्या ठिकाणी मात्र बॉल पकडण्यासाठी धावला आणि अडवला देखील बॉल. 2 आल्या. पुन्हा 2 आल्यात. 15. अजूनही सामना जिवंत आहे. 3 मध्ये 15 करायचे आहेत. त्यामुळे 2 षटकार 1 चौकार देखील चालेल. या मॅच मध्ये काहीही घडू शकते. त्यासाठी हा बॉल इम्पॉर्टंट आहे. इथे कमीत कमी चौकार तरी हवा. समोर खेळलेत. लॉंग ऑन मध्ये फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. 1 रन पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 15 मधून 2 मायनस. 13 राहिल्या. 2 बॉल वरती 2 षटकार. सुपर ओव्हर होऊ शकते या मॅच मध्ये जर सामना टाय झाला. टाय सामन्यासाठी सुपर ओव्हर या ठिकाणी मात्र असेल, याची देखील आपण सर्वांनी नोंद घ्यावी. हा बॉल इम्पॉर्टंट आहे या मॅचचा. इथे षटकार आला तर मजा येईल. ऑप्शन पासून बाहेर जाणारा बॉल. आता मात्र धडकी भरली आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाला, कारण की आता स्कोर लेवल होण्याची चिन्ह नाहीयेत. जर 2 षटकार आले तर डायरेक्ट तन्मय 11 टीम विजयावरती शिक्कामोर्तब करेल. परंतु आता गोलंदाजाचं भवितव्य काय असेल हे पाहायचंय. सागर बॉलिंग मार्क वरती तयार. इथे देखील पहा खोलात टाकण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग झाली. 1च धाव आली आणि आता उर्वरित 1 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत त्या तब्बल 11. चला सारांश टीम आपण तयार राहायचे. लगेचच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हावं लागेल. मीत 11च्या विरुद्ध त्यांचा सामना असेल. टॉस जिंकून सारांश 11 टीमने फिल्डिंग घेतली आहे. शेवटचा 1 बॉल. 11 धावेंची आवश्यकता आहे. ओ कडक फटका आलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, परंतु उशिराने आलेला हा षटकार तुम्हाला विजयापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. काही अंशतः मी म्हणेन धावा थोड्याशा पुढे गेल्या, अन्यथा मात्र सामना जिंकता आला असता. तब्बल 4 धावांच्या फरकांनी, 5 धावांच्या फरकांनी सामना मात्र जिंकलाय तो टीम
सारांश 11 लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचं आपल्याला. आणि एक विवोचा मोबाईल फोन आम्हाला सापडलाय, ज्यांचा कोणाचा असेल त्यांनी कृपया